नमस्कार. आज मी तुमच्यापुढे श्री विष्णूंचा दुसरा अवतार कुर्म आणि तिसरा अवतार वराह कथा घेऊन आली आहे. कुर्म अवताराला कच्छ अवतार असेही म्हणतात. कुर्म अवतारात भगवान श्री विष्णूंनी क्षीरसागर समुद्र मंथनाच्या वेळी मंदारचल पर्वत आपल्या कवचावर धारण केला होता. अशा प्रकारे भगवान श्री विष्णू मंदारचल पर्वत आणि वासुकी नावाच्या नागाच्या मदतीने देव आणि दानवांनी समुद्रमंथन करून 14 रत्ने प्राप्त केली. यावेळी भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि हिंदू धार्मिक मान्यतेनुसार कुर्म हे श्री विष्णूंच्या दुसऱ्या अवताराचे नाव आहे. प्रजापतीने संतती प्रजनन निर्माण करण्याच्या उद्देशाने कुर्माचे रूप घेतले होते. त्याच्या पाठीचा घेर 1,00,000 किलोमीटर होता. कुर्माच्या पाठीवर मंदारचल पर्वताची स्थापना केल्यानेच समुद्रमंथन शक्य होते. पद्मपुराणामध्ये श्री विष्णूंच्या कुर्म अवताराचे वर्णन याच आधारावर केले आहे. आता बघूयात वराह अवताराची कथा. हिंदू धर्मग्रंथानुसार वराह अवतार हा भगवान श्री विष्णूंचा तिसरा अवतार आहे, जो भाद्रपदच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अवतरला होता. वराह अवताराची कथा. दितीच्या पोटातून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू जुळे म्हणून जन्माला आले. तेव्हा पृथ्वी हादरली. आकाशात तारे आणि इतर ग्रह इकडे तिकडे फिरू लागले. समुद्रात प्रचंड लाटा निर्माण झाल्या आणि विनाशकारी वारा वाहू लागला. सर्वनाश आल्यासारखे भासत होते. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू दोघेही जन्माला येताच मोठे झाले. राक्षसांची मुले जन्माला येताच ते मोठे होतात आणि आपल्या अत्याचाराने पृथ्वीला हादरवायला लागतात. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू दोघेही बलवान असले तरी ते समाधानी नव्हते. त्यांना या जगात अजिंक्यता आणि अमरत्व प्राप्त करायचे होते. ब्रह्मदेवांचे वरदान. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या दोघांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोठी तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले व ते प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुमच्या तपश्चर्येवर प्रसन्न झालो आहे. वरदान मागा. तुम्हाला काय हवंय? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांनी उत्तर दिले, भगवंत, आम्हाला असे वरदान द्या की आम्हाला युद्धात कोणीही हरवू शकणार नाही आणि कोणीही आम्हाला मारू शकणार नाही. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले आणि आपल्या लोकात गेले. भगवान ब्रह्मदेवांकडून अजिंक्य आणि अमरत्वाचे वरदान मिळाल्यानंतर हिरण्याक्ष उद्धट आणि स्वार्थी झाला होता. तो स्वतःला तिन्ही जगात श्रेष्ठ समजू लागला. इतरांना विसरून तो भगवान श्री विष्णूंनाही आपल्यासमोर तुच्छ मानू लागला. हिरण्याक्ष गर्विष्ठ झाला आणि त्याने तिन्ही लोक जिंकण्याचा विचार केला. हातात गदा घेऊन तो इंद्रलोकात पोहोचला. जेव्हा देवांना त्याच्या आगमनाची बातमी मिळाली तेव्हा ते घाबरले आणि इंद्रलोकातून पळून गेले. काही वेळातच संपूर्ण इंद्रलोकावर हिरण्याक्षाचा अधिकार प्रस्थापित झाला. इंद्रलोकात युद्ध करण्यासाठी कोणीही सापडले नाही. तेव्हा हिरण्याक्ष वरुण देवची राजधानी असलेल्या विभावरी नगरीत पोहोचला. तो वरुण देवासमोर हजर झाला आणि म्हणाला, वरुण देवा, तू राक्षसांचा पराभव करून राजसूय यज्ञ केलास. आज तुला माझा पराभव करावा लागेल. उठा आणि सज्ज व्हा. माझी युद्धाची तहान भागवा. माझी इच्छा पूर्ण करा. हिरण्याक्षाचे म्हणणे ऐकून वरुण देवाच्या मनात क्रोध निर्माण झाला, पण त्यांनी तो आतच दाबून टाकला आणि शांत राहिले. वरुण देव अतिशय शांतपणे म्हणाले, तुम्ही महान योद्धा आणि शूर पुरुष आहात. तुमच्याशी लढण्याची हिंमत माझ्यात कशी? भगवान श्री विष्णूंशिवाय तिन्ही लोकांमध्ये तुमच्याशी युद्ध करू शकणारा कोणीही नाही. त्यामुळे त्यांच्याकडेच जा. तेच तुमची युद्धाची तहान भागवतील आणि
तुमची इच्छा पूर्ण करतील. वरुण देवाचे म्हणणे ऐकून हिरण्याक्ष भगवान श्री विष्णूंच्या शोधात समुद्राखाली पाताळात गेला. पाताळात गेल्यावर त्याला एक विस्मयकारक दृश्य दिसले. त्याने पाहिले की एक वराह दातांवर पृथ्वी घेऊन चालत आहे. तो मनात विचार करू लागला, हा वराह कोण आहे? कोणताही सामान्य वराह आपल्या दातांनी पृथ्वी उचलू शकत नाही. अर्थात वराहाच्या रूपात ते भगवान श्री विष्णूच आहे, कारण तेच देवांच्या कल्याणासाठी सारखी कोणती ना कोणती माया करत असतात. हिरण्याक्षाने वराहाला लक्ष केले आणि म्हणाला, तुम्ही नक्कीच भगवान श्री विष्णू आहात. पाताळातून पृथ्वी कोठे नेत आहात? ही पृथ्वी राक्षसांची उपभोग करण्याची वस्तू आहे, तेव्हा ती खाली ठेवा. तुम्ही देवांच्या कल्याणासाठी अनेक वेळा राक्षसांना फसवले आहे. आज तुम्ही मला फसवू शकणार नाही. आज मी तुमच्याकडून माझा जुना बदला घेईन. हिरण्याक्षाने त्याच्या कडू बोलण्याने खूप दुखावले असले तरी भगवान श्री विष्णू शांत राहिले. त्यांच्या मनात क्रोधाचा कणही नव्हता. श्री विष्णू वराहाच्या रूपात पृथ्वी दातांवर घेऊन पुढे जात राहिले. हिरण्याक्ष वराहाच्या रूपात असलेल्या श्री विष्णूंच्या मागे गेला. कधी तो त्यांना काही नावे ठेवायचा, कधी भ्याड म्हणायचा, तर कधी मायावी म्हणायचा. पण भगवान श्री विष्णू फक्त हसायचे. त्यांनी पाताळातून बाहेर येऊन समुद्राच्या वर पृथ्वीची स्थापना केली. हिरण्याक्ष त्यांच्या मागे लागला होता. तो आपल्या शब्दांनी आणि बाणांनी त्यांच्या हृदयाला छेद देत होता. पृथ्वीची स्थापना केल्यानंतर भगवान श्री विष्णूंनी हिरण्याक्षाकडे लक्ष दिले. हिरण्याक्षाकडे पाहून ते म्हणाले, तू खूप बलवान आहेस, बलाढ्य आहेस. बलाढ्य लोक फक्त बोलत नाहीत तर करून दाखवतात. तू फक्त बडबड करत आहेस. मी तुझ्या समोर उभा आहे. तू माझ्यावर हल्ला का करत नाहीस? ये, माझ्यावर हल्ला कर. हे ऐकताच हिरण्याक्षाच्या शरीरातून वीजच गेली आणि त्याने लगेचच हातात गदा घेऊन भगवान श्री विष्णूंवर हल्ला केला. श्री विष्णूंच्या हातात शस्त्रे नव्हती. पुढच्याच क्षणी त्यांनी हिरण्याक्षाच्या हातातील गदा हिसकावून फेकून दिली. हिरण्याक्ष क्रोधाने चिडला. हातात त्रिशूळ घेऊन त्याने भगवान श्री विष्णूंकडे झेप घेतली. हिरण्याक्षाचा वध कसा झाला तर भगवान श्री विष्णूंनी लवकरच सुदर्शन चक्राला बोलवले. चक्र त्यांच्या हातात आले. त्यांनी आपल्या चक्राने हिरण्याक्षाच्या त्रिशूळाचे तुकडे केले. हिरण्याक्ष त्याच्या भ्रमाचा वापर करून कधी तो दिसायचा, कधी लपायचा, कधी हसायचा, कधी भीतीदायक शब्दात रडायचा, कधी रक्ताचा वर्षाव करायचा, तर कधी हाडांचा वर्षाव करायचा. भगवान श्री विष्णू त्याच्या सर्व माया कर्मांचा नाश करत होते. जेव्हा भगवान श्री विष्णूंनी हिरण्याक्षाला खूप नाचायला लावले होते, तेव्हा त्यांनी त्याच्यावर जोरदार वार केला. त्या झटक्याने त्याचे डोळे बाहेर आले. तो जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला. भगवान श्री विष्णूंनी मारल्यामुळे हिरण्याक्ष वैकुंठात गेला. त्यानंतर तो श्री विष्णूंचा द्वारपाल बनवून आपले जीवन आनंदाने जगू लागला. भगवान श्री विष्णूंवर प्रेम करणे चांगले आहे, त्यांचा तिरस्कार करणे देखील चांगलेच आहे. जो प्रेम करतो तो विष्णू लोकात जातो आणि जो द्वेष करतो तो त्यांच्याकडून शिक्षा भोगून सुद्धा विष्णू लोकातच जातो. देवाच्या दृष्टीने प्रेम आणि द्वेष दोन्ही समान आहेत. म्हणूनच असे म्हटले जाते की देव सर्व प्रकारच्या भेदांच्या पलीकडे आहे, खूप पलीकडे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.